नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या 5 जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्तवाहिनी उत्तर महाराष्ट्र टाइम्स. नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आमदार लहुजी कानडे यांच्या उपस्थितीमध्ये घेतलेल्या आमसभेत तालुक्यातील सरपंचांनी आपल्या विविध तक्रारींचा पाढा वाचत असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या हर घर जल या महत्त्वाकांक्षी योजनेच्या तक्रारींचा पाऊसच या सभेत तालुक्यातील विविध सरपंचांनी वाचल्यामुळे दोन्ही आमदारांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, काम करणारी एजन्सी आणि जलजीवनाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन यात तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना केल्या आहेत. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच आमसभा बोलावली होती. यापूर्वी देखील अशा प्रकारची आमसभा 10 वर्षांपूर्वी भरवण्यात आली होती. या आमसभेत राहुरी तालुक्यातील 32 गावांचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार लहुजी कानडे, तहसीलदार चंद्रजित राजपूत, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, प्रभारी गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे, नायब तहसीलदार संध्या दळवी, पूनम दंडिले, आरोग्य अधिकारी गणेश आडभाई, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, सहाय्यक गट विकास अधिकारी अनंत परदेशी, डॉक्टर एस.जी. बन, सहाय्यक पशुवैद्यकीय आयुक्त डॉक्टर सतीश पालवे, गटशिक्षणाधिकारी तुंभारे, जलजीवन अधिकारी परदेशी, नायब तहसीलदार सचिन औटी, विविध खात्याचे अधिकारी, अभियंते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव, बाजार समितीचे उपसभापती गोरक्षनाथ पवार, सुरेश निमसे, सचिन भिंगारदे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब खुळे, रामदास बाचकर, माजी सभापती वेणुनाथ कोतकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की अनेक वर्षांनंतर होत असलेल्या आमसभेत तालुक्यातील सरपंच, सदस्य, नागरिकांनी अनेक अडचणी, समस्या, प्रश्न मांडले. यात सर्वात जास्त तक्रारी या केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या जलजीवन मिशनच्या बाबतीत असून केंद्र राज्य सरकारने देशातील नागरिकांना हर घर जल देण्याची जी महत्त्वाकांक्षी योजना, प्रत्येक घराघरात पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ही योजना सर्वत्र राबवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एजन्सी नेमल्या, पाण्याचे उद्भव शोधले. सरकारने नेमलेल्या कित्येक गावांत एजन्सींनी जे सर्वे केले ते घरी बसून केल्याचं निदर्शनास येते. या योजनेची केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली आहे. 4 दिवसांपूर्वी पंचायत समितीच्या प्रांगणात जो विकासाचा रथ आला होता त्या रथावर जलजीवन मिशन योजनेची सर्वात मोठी जाहिरात केली होती. तसेच या रथाचे उद्घाटन करण्यासाठी मला बोलावलं, परंतु मी त्यांचे उद्घाटन केले नाही, कारण तालुक्यात मी आधीच या योजनेविषयी तालुक्यातील सरपंच, सदस्य, नागरिकांच्या तक्रारी आल्यामुळे मी आज सर्व अधिकारी, सरपंच, सदस्य यांची एकत्रित आमसभा बोलावून सर्वांच्या तक्रारी अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी सांगितलं असता या बैठकीत जलजीवन मिशन योजनेविषयी तक्रारींचा पाऊसच पडत होता. वास्तविक अशी योजना राबवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. वेळोवेळी सूचना, मार्गदर्शन करूनही या योजनेची अवस्था पाहून योजनेच्या कामासाठी कोण ठेकेदार नेमले, कोणाला ठेका दिला का, तो कोणत्या पक्षाचा आहे याचे काहीही देणं घेणं नाही. दिलेल्या ठेकेदारानं सदर काम लवकरात लवकर सुरू करणं गरजेचं होतं. जर या योजनेची ही अवस्था असेल तर ते या योजनेचे अपयशच म्हणावं लागेल. तालुक्यातील कायम दुष्काळी असलेल्या आणि पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या वरशिंदे वाबळेवाडी योजनेचे अद्याप कामकाज सुरू झालं नाही. यास कोणी विरोध करत आहे का, कोणाचा राजकीय दबाव आहे का, असा प्रश्न उपस्थित करून हे काम 8 दिवसात सुरू न झाल्यास पोलीस केस दाखल करून संबंधित अधिकारी निलंबित करण्याचे आदेश आमदार तनपुरे यांनी दिले आहेत. यावर गटविकास अधिकारी यांनी 8 दिवसांची मुदत मागवून घेतली आहे. ताराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याची तक्रार सरपंच निवृत्ती धनवट आणि उपसरपंच पप्पू माळवाडे यांनी उपस्थित करताच आमदार तनपुरे यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांना फैलावर घेत तातडीने तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी थांबलंच पाहिजे असा आदेश दिलाय. ताराबाद येथील तलाठी सरपंचांना मुरुम उपशाबाबत कोणतीही माहिती देत नसल्याची तक्रार करताच तहसीलदार यांना जाब विचारलाय. चेडगावचे सरपंच संजय खरात यांनी गावातील विजेच्या मोटारी चोरीस जात असून त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये चोरीची फिर्याद घेतली जात नसून त्याबाबत पोलीस विविध प्रश्न विचारून तक्रार दाखल करून घेत नाही. यावर पोलीस निरीक्षक जाधव यांनी आमच्या 3 ते 4 वर्षात एकही लेखी तक्रार नसल्याचं सांगून एप्रिल 2023 मध्ये एक तक्रार दाखल असून तिचा तपास सुरू असल्याचं सांगताच आमदार तनपुरे यांनी पोलीस निरीक्षक यांना फैलावर घेऊन या प्रश्नावर 10 डिसेंबर रोजी चेडगाव येथे शेतकऱ्यांच्या समवेत बैठक घेऊ असं सांगितलंय. कोंडवडचे सरपंच अर्जुन म्हसे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाविषयी तसेच गावातील साईड गटारीविषयी तक्रार मांडून सभागृहाचं लक्ष वेधलंय. या बैठकीत देसवणीचे सरपंच नितीन कोल्हापुरे, पिंपळीवरणचे वैभव जरे, मोमीन आखाडाचे सरपंच रावसाहेब शिंदे, केंदळचे प्रमोद तारडे, कोल्हार खुर्दचे सुरेश शिरसाट, राहुरी खुर्दच्या वतीने अय्यूब पठाण, घोरपडवाडीचे सरपंच शेडगे, खुडसनगावच्या वतीने प्रकाश देठे, वावरतचे सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, जांभळीचे माजी सरपंच रामदास बाचकर आदींसह वांबोरी ग्रामपंचायतच्या वतीने बाबासाहेब भिटे, मानुरीच्या वतीने रवींद्र आढाव, डिग्रसच्या वतीने सचिन भिंगारदे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.
त्यावर अधिकारी वर्गास समर्पक उत्तरे देता न आल्यामुळे आमदार प्राजक्त तनपुरे आणि 32 गावचे लोकप्रतिनिधी म्हणून लहुजी कानडे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत या सर्व समस्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना तहसीलदार गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत. उद्या मंत्रालयामध्ये मी सांगितलं असतं इथं टाकी करा, केली असते का तुम्ही? लॉजिक काय वापरलं? झालं ना, डिले झालाच ना. आपण जिथं महावितरणच्या ताब्याची जागा आहे तिथं सौर प्रकल्प बसलाय, सोलर पॅनल बसलेले आहेत, ऑलरेडी वीज निर्मिती चालू आहे, तिथं आपण पाणी टाकी करणार. कोणत्या तज्ञांनी नेमकी जागेवरती अप्रूव्हल दिलं? म्हणजे सत्कार करा आपण बघायला नको जागा सुचवली की आपल्याला ग्रामपंचायत डोंगरावर जागा सुचवलं आपलं काम नाही. जागा फिजिबल आहे की नाही, फिजिकली जॉग्राफिकली सगळी, म्हणजे ऑलरेडी तिथं दुसरा प्रकल्प तिथं आपण टाके. मला दुसरी जाऊ देतात, मला त्या पुढं जायचं नाही, दुसरी जागा झाली काय पुढे बरोबर ग्रामसेवक आहेत का? बाबुळगाव ग्रामसेवक. तहसीलदार साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, जिल्हा खांबा महाराष्ट्र म्हणून आमचं ताराबाग वगळण्यात यावं. का त्याला ताराबाग ग्रामपंचायत कुठलीही परवानगी लागत नाही. जिल्हा खांबा महाराष्ट्र मला जेवढं माहिती मी तेवढं बोलतो, पण माझ्यापेक्षा तुम्ही उच्च पदावर आहे. तुम्ही फक्त ताराबाग हे जिल्हा खांबा महाराष्ट्र काढून द्या. तुमचं मी दादा सगळ्या गावात तुम्ही सत्कार करेल. मला फक्त ताराबाग ग्राममुक्त पाहिजे, खानमुक्त गाव. माझं गाव म्हणजे तालुक्याची राजधानी आहे. ती संतरावी भेटते महाराज वर्षी सत्तेची सतत केंद्र शासनाचा जाहिरातीचा रथला हिरवा कंदील दाखवायचा होता. मी काही हिरवा कंदील दाखवलं नाही, परंतु मात्र त्याच्यावरती जलजीवन मिशन योजनेची मोठी जाहिरात त्या ठिकाणी केलेली आहे बघितली. पण वास्तवामध्ये काय परिस्थिती आहे इथं आपण सर्वांनी बघितली. हर घर जल ही मोठी महत्वाकांक्षी योजना केंद्र शासनाची राज्य शासनाने त्या ठिकाणी असताना प्रत्यक्षामध्ये मात्र या योजनेचे अक्षरशः 12 वाजलेले दिसून येतात. कित्येक गावं अशी आहे की जिथं सर्वेक्षण करताना 100 किलोमीटरची लाईन असेल तर 50-60 किलोमीटरच्या लाईनचं सर्वेक्षण झालेलं आहे. मी सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीनी काय घरी बसून सर्वे केला, काय केला? आम्ही मोठ्या महत्प्रयासाने योजना मंजूर करून आणून त्या ठिकाणी उपलब्ध करायचं काम करतो. पण मात्र अशा पद्धतीने ही जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावणी राहुरी तालुक्यात जिल्ह्यात सगळीकडेच अशीच पद्धत आहे की आपलाच विषय नाही. याची आपण त्या ठिकाणी दखल घ्या आणि वेळोवेळी ज्या सूचना केलेल्या आहेत, ज्या काय सुपरवायझन करणाऱ्या एजन्सीज असतील त्यांचे रिपोर्ट्स आपल्याकडे मागून घ्या. दर आठवड्याला त्यांची एखादी बैठक घ्या. कारण एवढी पिण्याच्या पाण्याची योजना लोकांच्या घराघरात पोहोचवण्याचा एवढा महत्वाकांक्षी प्रकल्प अशा पद्धतीने जर काय जात असेल तर निश्चितपणे हे या योजनेचं मी म्हणेन अपयश आहे. बऱ्याचदा बांबोरी सारख्या गावामध्ये निम्म्याच पाईपचं सर्वेक्षण तर निम्मा भाग धरलेलाच नाही. कित्येक ठेकेदार असे की 5-5, 10-10 कॉन्ट्रॅक्ट एकाच माणसाने घेतले. अक्षरशः काही सरपंचांनी भावना व्यक्त केला, कामच सुरू झाले नाही. काही ठिकाणी मला तर आता स्पष्ट खरं बोलावं असं वाटतं की नेमकं ठेका कुणाला जातो, कुठल्या पक्षाचा तरी संबंधित आहे का, अशा पद्धतीने जर याला राजकीय वळण येणार असेल तर मोठं दुर्दैव आहे. मागाशी मला वाटतं वर्षिंदे गावचं उदाहरण दिलेलं आहे व्हिडिओ साहेब. तुम्ही मला आश्वासित केले की 7 दिवसामध्ये काम चालू करतो, नाहीतर त्यांचं काय कारवाई तुम्ही मला आश्वासित त्या ठिकाणी केली. एक प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी झालं, पण एखाद्या ठिकाणी कारवाई झाली निश्चितपणे त्याचा धाक बसेल. त्याचबरोबर जास्त खरं जलजीवन मिशनचेच खरं विषय त्या ठिकाणी आले, पाणी पुरवठ्याचे. मला वाटलं होतं ऊर्जा खात्याचे देखील बरेचसे विषय येतील, पण मला वाटतं 1-2च विषय फक्त ऊर्जा खात्याचे आले. म्हणजे बहुतेक मी ज्या खात्याचा मंत्री होतो त्याचे विषय जरा कमी आले याचं मला समाधान त्या ठिकाणी आहे. महावितरणचं मात्र अधिकारी कोण आहे, कोणच काय दिसत जास्त ज्युनियर इंजिनियर झालेले आहेत. अरे खात्याचा मंत्री होतो मी, त्यामुळं कमीत कमी डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इथं उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. पण असेल काही ठिकाणी कदाचित दबाव असण्याची शक्यता मला कधी कधी वाटते. तहसीलदार साहेब देखील वाळू डेपोचा आपण या ठिकाणी उद्घाटन करून आला, त्याच्याबद्दल मोठ्या गंभीर तक्रारीचं वाचन तुमच्या वाळू डेपोच्या बाबतीत झालेलं आहे. तर मी स्वतः महसूल मंत्र्यांचं एका जाहीर भाषणामध्ये अभिनंदन केलं होतं. तेव्हा वाळू डेपो चालू झाला म्हणजे आता ही अवैध वाळू तस्करी
रोखली जाईल. लोकांना स्वस्त मला वाटतं 600 रुपये ब्रास या दरानं वाळू मिळणं अशी घोषणेचं आम्ही खूप मनापासून त्या ठिकाणी स्वागत केलं. मला वाटतं 1 मे 2022 का घोषणा झाली होती बहुतेक, तर 22च होते. पण आता वर्ष होऊन जवळपास 1.5 वर्ष झालं आणि आपल्या 1.5 वर्षानंतर राहुरी तालुक्यामध्ये डेपोचा अधिकृत उद्घाटन झालेला आहे. तो नियमानुसार चालावा, त्या डेपोच्या माध्यमातून इतरत्र त्याला वाळूचा पाय फुटू नये याची आपण दक्षता घ्यालच आणि लोकांना चांगल्या स्वस्त दरामध्ये वाळू त्या ठिकाणी उपलब्ध होईल अशी आशा आहे. आपल्याला जेवण तुमचं झाल्यानंतर बीडीओ साहेबांनी दिल्यानंतर आपल्याला ती पाहणी करायला तिथं मला जायचंय वाळू डेपोची. तिथं देखील खूप तक्रारी यायला लागल्यात. आमची एक पण माफक अपेक्षा आहे की कायद्यानुसार सगळं चाललं पाहिजे. लोकांना उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी अय्यूब पठाण, राहुरी.